आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाच्या मध्ये स्वागत. कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद लुटत नसाल कारण तुमचं काहीतरी नुकसान झालं असेल, तुम्हाला धक्का बसला असेल आणि तुम्ही शोक करत असाल. पण मला तुम्हाला सांगायचंय की शोक ही एक प्रक्रिया आहे, तशी ती असायलाच हवी. आता कदाचित तुम्ही त्या परिस्थितीतून जात असाल, पण ही परिस्थिती सदैव राहणार नाही. कदाचित तुमचं नुकसान हे अलीकडचं असेल, थोडा काळ जाणं गरजेचं असेल. कदाचित एखादं नुकसान पूर्वी झालं असेल आणि बरेच दिवस तुम्ही शोकमग्न असाल आणि कदाचित आज तुम्ही निर्णय घेण्याची गरज आहे की हा शोक माझ्यापेक्षा वरचढ होणार नाही. मी परत पहिल्यासारखे होणार आहे आणि माझं उर्वरित आयुष्य नेटानं जगणार आहे. आजच्या माझ्या या संदेशातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. आपलं दैनंदिन जीवन खूप धावपळीचं असतं आणि आपल्याला सतत वाटतं की आपण पेचप्रसंगात सापडलेलो आहोत. पण त्यालाही दुसरी बाजू असते, ती म्हणजे पेचप्रसंग तुम्हाला निर्णय घ्यायला शिकवत असतो. ज्या क्षणी तुम्ही एखादं टोक गाठता, तुम्हाला निर्णय घ्यावाच लागतो. एकतर तुम्हाला वर जावं लागतं, नाहीतर खाली, पुढे जावं लागतं किंवा मागे. कधी तुम्हाला कटू अनुभव येतो, कधी गोड अनुभव येतो. पेचप्रसंग कसाही असू शकतो. म्हणजे तुम्ही वजन काट्यावर चढता आणि काटा होता त्यापेक्षा पुढे जाऊ लागल्याचं लक्षात येतं आणि काही लोकांसाठी हे कठीण असतं. इथे त्यांना एक निर्णय घ्यावा लागतो की बस झालं, मी आता काहीतरी करणार या बाबतीत. आज मी तुमच्याशी बोलणार आहे तुमच्या प्रवृत्तीविषयी, कारण तुमची प्रवृत्ती योग्य असेल तर तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही योग्य प्रकारे करू शकता. अगदी तुमच्या आयुष्यात एखादं नुकसान झालं असेल, त्यामुळे तुम्ही शोक व्यक्त करता, त्यातून तुम्ही जात असता. जर ते तुम्ही अनुभवलं नाही तर ते योग्य नसतं. पण शोकावस्थेचं भूत तुमच्या आयुष्यावर स्वार झालं तर मात्र त्याची बाधाच होते. आणि म्हणूनच अगदी कितीही जरी नुकसान झालं तरी तुम्हाला निर्णय हा घ्यावाच लागतो. तुम्हाला अशी वृत्ती ठेवावी लागते की याचा परिणाम माझ्यावर होणार नाहीये किंवा ते वरचढ ठरणार नाहीये. मी ते दुःखही पचवणारच आहे. अगदी सगळं जरी नष्ट झालं, जसं इथल्या काही लोकांचं ल्युसियानामधल्या वादळात गेलं किंवा काहींचं सुनामीमध्ये गेलं, आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलंय. तो आपत्काल आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभवलाय आणि तो तडाखा आम्ही तिथे मदतीला पोहोचलो. आणि तिथले लोक म्हणजे त्यावेळेला परिस्थिती अशी होती की एका क्षणात सगळं संपलं होतं त्यांचं, खरंच एका क्षणात. म्हणूनच तुम्ही म्हणायला हवं की मला जर पुन्हा उभं राहायचं असेल तर देवाच्या मदतीनं मी काहीही करू शकतो, कारण देवाला सगळं शक्य आहे. तुमच्या समस्यांनी तुमच्यावर कुरघोडी करता कामा नये, तुम्ही त्यांच्यावर करायला हवी. कदाचित तुम्ही आर्थिकदृष्ट्या पेचप्रसंगात असाल, रोज तुम्हाला देणेकऱ्यांचे फोन येत असतील, तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढत सुटला असाल आणि खूप ताण असेल तुमच्यावर, ताण 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 सदैव ताणच. अशा पेचप्रसंगाच्या वेळी तुम्ही नैराश्याच्या गर्तेत जाऊ नका, नाउमेद होऊ नका आणि कशाचाही आधार घेत सुटू नका. त्याने काहीही भलं होणार नाही. ते विचार नको यायला म्हणून टीव्हीच बघत बसाल, म्हणजे विचार येणार नाही तसं तुम्हाला वाटेल. पण शिष्यांची अवस्था पहा. लूक अध्याय 22 मध्ये तो सांगतो, शिष्यांनी आपल्यासोबत प्रार्थना करावी असं येशूला वाटत होतं, तेव्हा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेले. दुसऱ्या शब्दात त्यांना ती परिस्थिती आवडली नव्हती, त्यांच्यासाठी ती फार क्लेशकारक होती आणि तिच्याशी 2 हात करायचे सोडून ते चक्क झोपून गेले, गाढ झोपून गेले. आपणही समस्यांशी मुकाबला करायचा सोडून त्यापासून पळ काढण्याचे वेगवेगळे मार्ग स्वीकारतो. पण तुम्ही जर समस्यांना भिडला नाही तर समस्या तुम्हाला भिडतील. आमेन. इथल्या लोकांनाही सांगते, तुम्ही जर समस्यांना भिडला नाहीत, समस्या येऊन तुम्हाला भिडतील. बरोबर आहे? आमेन. इथल्या लोकांना कळलंय का हे, की तुम्ही जर समस्यांना भिडला नाहीत तर समस्या तुम्हाला येऊन भिडतील. आणि हे अंतिम सत्य आहे. आज ना उद्या तुम्हाला त्या समस्यांशी सामना हा करावाच लागणार आहे. अशा गोष्टी कशा हाताळायच्या त्याची क्षमता देवानं तुम्हाला दिली. आवश्यक ते सगळं करण्याची क्षमता तो देणार आहे, कारण बायबल म्हणतं, माझा देव आपल्या संपत्ती अनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी पुरविल. आता बघा, तुमच्यापैकी कुणाला वाटत असेल की या क्षणी तुम्ही अडचणीत आहात, तर तुम्ही आयुष्यात ती होकारार्थी गोष्ट म्हणून स्वीकारा. कर्जाच्या ओझ्याखाली तुम्ही दबून गेला असाल तर मी बाहेर पडणारच असं ठरवा तुम्ही. बस ठरलं, या कर्जाच्या विळख्यातून मी बाहेर पडणारच. पुढची 5 वर्ष मला सढळ हातानं पैसा खर्च करून चालणार नसेल, मला हवी असलेली वस्तूही घेऊन चालणार नसेल, तर पुढची 5 वर्ष मी काहीही खरेदी करणार नाही. माझ्या आयुष्यात यापुढे हा ताण मला नकोय. तुम्हाला समजतंय मी काय म्हणते ते? तुम्ही हे करू शकता. एकदा ठरलं म्हणजे ठरलं. शोक व्यक्त करत राहणं आणि खिन्न होऊन बसणं यात नक्कीच फरक आहे. नुकसान म्हणजे आपत्ती नव्हे, इष्टापती आहे.
नुकसान झालं म्हणजे आयुष्य संपलं असं नव्हे, तर आयुष्यात नवा पवित्रा घेण्याचा तो क्षण आहे. खिन्नता म्हणजे नुकसान किंवा खोलवर दुःखानं झालेली मानसिक जखम. याचा अर्थ तुम्ही खूप दुःखी आहात, उदास आहात, हतबल झाला आहात. शोक व्यक्त करण्याची प्रक्रिया ही गरजेची आहे. ती मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक दृष्ट्या आरोग्यपूर्ण अशी आहे. परमेश्वरानं तुम्हाला अश्रुपिंड का दिलेत? कधी कधी तुमचं रडणं गरजेचं असतं म्हणूनच. ज्यावेळी तुम्हाला रडू फुटतं तुम्ही भरपूर रडा, भरपूर रडा. सामर्थ्यहीन असल्याचं ते लक्षण नव्हे. आपल्या बोचणाऱ्या दुःखाला वाट करून देण्याचा तो एक मार्ग आहे. बायबल म्हणतं परमेश्वर आपले अश्रू कुपीत साठवून ठेवतो. म्हणून शोक व्यक्त करणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. जर तुम्ही ख्रिस्ती असाल आणि तुम्ही विश्वासानं चालत असाल, तुम्ही काही गमावलं असेल, कठीण काळ आला असेल तुमच्यावर, शोक व्यक्त करण्याची वेळ आली असेल, तुम्ही उदास असाल आणि काही वेडवाकडं झालं असेल, तर म्हणजे असं नाही तुम्ही सामर्थ्यहीन आहात, तुमचा विश्वास नाही कशावर, तर तुम्ही एका टप्प्यावर उभे आहात, परंतु तुम्ही त्याच टप्प्यावर सदैव राहणार नाही. आता पाहूया अनुवाद अध्याय 34 वचन 8. शोक व्यक्त करणं हे चांगलंच असतं, पण याचा अर्थ सगळं काही संपलं असा होत नाही. सगळं काही संपतं तेव्हाच खरी समस्या असते. 5 वर्षापूर्वी तुम्ही जे गमावलंय त्याबद्दल अजून तुम्ही शोक करत असाल तर तुमच्यावर खिन्नता स्वार झाली असण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी आज आपण प्रार्थना करू आणि तुमच्या आयुष्यातून हे दुःख कायमचं दूर करू. मी काय म्हणते कळतंय का तुम्हाला? 10 वर्षापूर्वी तुमचा घटस्फोट झाला असेल आणि अजूनही तुम्ही उदास असाल, त्याबद्दल शोक करत असाल आणि अजून त्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल, आक्रंदून म्हणत असाल का देवा का, तर कदाचित सैतानानं तुमचा ताबा घेतलाय आणि मग तुम्ही निर्णय घ्यायला हवा आजच की ते दुःख आजच सोडायचं आणि पुढे जायचं. आयुष्य अशा गोष्टींसाठी फुकट घालवायचं नसतं ज्या तुम्ही बदलू शकत नाही. ऐकताय का माझं हे म्हणणं? जे आपण कधीच बदलू शकत नाही त्यासाठी आयुष्य उधळून लावणं बरं नव्हे. आपले जिवलग चुकीचा निर्णय घेतात आणि आपण त्यावर शोक करत बसतो. कधी कधी पण एक सांगू, दुसऱ्या कुणासाठीचा निर्णय हा खरंच आपण नाही घेऊ शकत. तुम्ही प्रार्थना करू शकता, कदाचित त्यांच्याशी बोलता येईल तुम्हाला जर तशी संधी असेल, पण सरते शेवटी एक लक्षात ठेवा, स्वतःचा निर्णय घेण्याचा हक्क परमेश्वरानं प्रत्येकाला दिला आहे. आणि कुणाला जर आपलं आयुष्य उधळून लावायचं असेल तर विश्वास ठेवा, अगर नको, परमेश्वर त्यांचा हक्क त्यांना देईल, कारण त्यानं पर्याय खुले ठेवलेले असतात आपल्या समोर. आपण कुणावर तरी जीव जडवतो आणि तो त्याचं आयुष्य उधळतो, म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य फुकट घालवण्यात काय अर्थ आहे सांगा? आमेन. आज या ठिकाणी असे लोक असतील ज्यांनी यातून बोध घ्यायला हवा. तुम्ही त्यांना परमेश्वराच्या हवाली करण्याचा निर्णय घ्या. विश्वास ठेवा, तुम्ही जे करणार होतात त्यापेक्षा परमेश्वर खूप काही करेल. तुम्हाला गरज नाही तुमचं आयुष्य वाया घालवण्याची अशा गोष्टींसाठी ज्या तुम्ही बदलू शकत नाही. येशूनं तुम्ही तुमचं आयुष्य आनंदात घालवण्याचा हक्क खरेदी केलेला आहे. नक्कीच आपलं स्वतःचं रक्त सांडून त्यानं तुमचं आयुष्य आनंदात जगण्याचा तुमचाच हक्क खरेदी केलेला आहे. योहान 10:10 हेच सांगतं. आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीवर संकट आलं की आपण विचार करतो की ते असं संकटात असताना आपण मात्र मजेत जगायचं, हे कसं काय शक्य आहे? त्यावेळी आपण त्यांच्या दुःखात सहभागी व्हायलाच हवं. पण एक सांगू, असेही लोक असतात या जगात ज्यांना आपली दुःख कुरवाळायला आवडतं. तुम्ही त्यांच्यासाठी जीव तोडून काहीही करा, त्यांनी ठरवलेलं असतं की आपलं दुःख कुरवाळत बसायचं. जरी एक दुःख विरलं दुसरं येतच त्यांच्या आयुष्यात, कारण त्यांना हा रोगच जडलेला असतो. म्हणून पक्की खोंडगाठ बांधा की इतरांसाठी तुम्ही काहीही ठरवता कामा नये. आता बघा, ही शोक व्यक्त करण्याचीच गोष्ट घ्या. बऱ्याचदा ही तऱ्हा वेगवेगळी असते शोक व्यक्त करण्याची, आणि आपल्या जवळचं कुणीतरी जातं तेव्हाचा प्रकार हा एक प्रकार झाला. एखाद्या नवऱ्यानं आपल्या बायकोला सोडली लग्नानंतर खूप वर्षांनी दुसऱ्या एका बाईसाठी. मला एक स्त्री माहिती आहे जिच्या लग्नाला 39 वर्ष झाली होती आणि एके दिवशी घरी आली तर नवरा निघून गेला होता. त्यानं केलेला हा प्रकार हृदय विदीर्ण करणाराच आहे, नाही का? म्हणजे ज्या पद्धतीनं त्यानं हे सगळं केलं ते हृदय विदीर्ण करणार आहे, नाही का? पण ती काहीच करू शकत नव्हती या बाबतीत. एखाद्याच्या घराला आगच लागली किंवा वादळाच्या संकटात कुणी सापडलं, त्यांनी सगळं गमावलं, किंवा पुरात सगळं वाहून गेलं, किंवा सुनामी आली, तुम्ही डॉक्टरकडे गेलात, तुम्हाला वाटलं काही झालं नसेल, डॉक्टर सांगतो की कॅन्सर आहे 4थ्या टप्प्यातला. बघा, असं घडत असतं लोकांच्या बाबतीत आणि आपण केवळ विश्वासाने चालणारे आहोत म्हणून आपण सत्य नाकारू शकत नाही. आयुष्यात अशा वेड्यावाकड्या गोष्टी घडतच असतात आणि लोकांना ते सगळं सहन करावं लागतं. पण आपण त्यात रुतून बसायचं नाही, हे खरं आहे, आणि आपण त्यातूनही पुढे जायला हवं आणि दुसऱ्या बाजून आपण विजयी होऊनच बाहेर पडतो. मला आवडतं विचार करायला शद्रक, मेशक आणि अबेदनगो बद्दल. आपण शिकणार का त्यांच्यापासून काही? कदाचित तुम्हाला ती गोष्ट ठाऊक नसेल म्हणून सांगते. दानियलच्या पुस्तकात या 3 लोकांविषयी सांगितलंय, सगळ्यांना आज्ञा करण्यात
आज्ञा करण्यात आली होती की त्यांनी झुकावं राजापुढे, आणि ते कुणापुढेही झुकणारे नव्हते. पण राजापुढे झुकून त्याला मानवंदना द्यावी लागणार होती. त्यांना ते म्हणाले की आम्ही नाही करणार असलं काही. राजा म्हणाला, तुम्ही साष्टांग दंडवत करा, नाहीतर मी तुम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकीन. त्यावर ते म्हणाले, तुम्हाला काय करायचं असेल ते करा, पण आम्ही झुकणार नाही तुमच्या समोर. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो समर्थ आहे. ते असे म्हणाले नाहीत की देव करू शकेल की नाही हे माहीत नाही. ते म्हणाले, तो आमच्या पाठीशी उभा आहे, त्याची आम्ही उपासना करतो, तो मदत करेल आम्हाला. ते म्हणाले, हे जाणून असा त्यानं काही केलं नाही तरी आम्ही तुमच्यासमोर झुकणार नाही. खरं तर तुम्ही जेव्हा सैतानाला सामोरे जाता, तुमची बाजू भक्कम असेल तर तुम्ही असाच निर्णय घ्यायला हवा. त्याला म्हणा, तू वाटेल ते कर, आम्ही देवाचीच उपासना करणार. आणि तू जिंकू शकणार नाहीस त्याच्या विरुद्ध. तू कधीतरी माझ्या मार्गात येत राहशील, पण तुझा निपात होईल 7 वेळा, कारण सर्वश्रेष्ठ तो माझ्यात वास करून आहे. सैतानाची भीती बाळगू नका. बायबल म्हणतं, शत्रूची कधीही भीती बाळगू नका, आणि क्षणभरासाठीही आपण त्याला घाबरून जाणार नाही आहोत. आणि म्हणून मला या तिघांच्या धैर्याचं कौतुक वाटतं. शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांचं. ते म्हणाले, तुला काय करायचं ते कर. जर देवाच्या मनात आम्ही भट्टीत होरपळावं असं नसेल तर तो आमची काळजी घेईल, पण काही झालं तरी आम्ही झुकणार नाही. आमचा ताबा घ्या किंवा सोडा, आम्ही झुकणार नाही तुझ्यासमोर. म्हणून मग त्यांना त्या धगधगत्या अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं. बायबलमध्ये सांगितलंय, त्याचं मला आश्चर्य वाटतं. त्यांना जेव्हा भट्टीत टाकण्यात आलं, त्यांना बांधलं होतं, त्यांचे हात बांधलेले होते, आणि बंधनाचंच हे एक उदाहरण झालं. त्यांना आत ढकलण्यात आलं, आणि बायबल सांगतं, राजानं आज्ञा केली, भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. आपल्याला कधीतरी फुशारकी माराविषयी वाटते. आपण अगदी आदर्श निर्णय घेतलाय, समस्या अधिकाधिक बिकट होतात. आपण म्हणतो, मी तर सगळं योग्यच केलंय, योग्य वाट चोखाळली आहे. समस्या पूर्वीपेक्षा आणखीनच बिकट झाली आणि आपल्याला नैराश्य येतं त्यानं. कधी कधी आपण एखादी गोष्ट घडली की म्हणतो, घडू दे जे घडतंय ते, निवळेल सगळं, आणि तत्वतः बाजूला होतो, आणि शेवटी कसं सुरळीत घडून येतं. आता तो राजा त्या तप्त्या धगधगत्या भट्टीकडे पाहतो तर माणसं 3 नाही 4 आहेत त्यात. त्यानं भट्टीत 3च माणसांना ढकललं होतं. मग 4 कशी झाली? जेव्हा 3 माणसांना टाकलं तेव्हा हातही बांधले होते त्यांचे, म्हणजे काहीतरी घडलेलं आहे. हा 4था माणूसही दिसतोय आणि त्यांचे हातही मोकळे झालेत. मला आवडलंय. काही समस्यांना आपण महत्वाच्या मानतो, त्याहीपेक्षा त्या महत्वाच्या असतात खरंच. आणि मग देव पटकन येऊन त्या गोष्टीतून आपल्याला बाहेर का नाही काढत? आपल्याला नक्कीच ते आवडेल, कारण देव स्वतःहून कधीही तुमच्या वाट्याला त्रास आणत नाही, तर तो तुमच्या भल्यासाठी त्याचा वापर करत असतो. हे 3घे जण त्या भट्टीत पडले तेव्हा त्यांचे हात बांधलेले होते, तरीही त्या धगधगत्या आगीत 4 इसम मोकळे दिसले. हा 4था म्हणजे आपला येशू होता. आपला येशू. त्यानंच त्या 3घांना बंधमुक्त केलं. आणि मग बायबल म्हणतं, भट्टी जेव्हा उघडण्यात आली तेव्हा ते बाहेर पडले, अगदी कोणताही परिणाम न होता. ते बाहेर आले. काहीही न होता ते बाहेर पडले. मला हे आवडतं. त्यांच्या अंगाला अग्नीचा गंधही येत नव्हता. वा! मला काय सांगायचंय कळतंय तुम्हाला? ऐका माझं. याचा अर्थ की तुमचं कितीही नुकसान हो आणि कितीही भयंकर परिस्थिती तुमच्यावर येऊ, तुम्ही तुमच्या आयुष्यभर त्याचा प्रभाव वावगत हिंडता कामा नये. ऐकलत का तुम्ही माझं? तुम्ही उर्वरित आयुष्यभर त्याचा प्रभाव बाळगत हिंडता कामा नये. तुम्ही भट्टीत शिरू शकता आणि ती तिचं काम करेल, पण तुम्ही बाहेर याल त्यातून आणि तुमच्या अंगाला अग्नीचा गंधही येणार नाही. मला वाटत नाही मी 15 वर्ष लैंगिक शोषण झालेल्या एखाद्या बाईसारखी दिसते म्हणून. मी इथल्या तिथल्या लहानशा प्रसंगाबद्दल बोलत नाहीये. दर दिवशी, दर आठवड्याला अशी 15 वर्ष मी अशी दिसतेय का की जिचं पहिलं लग्न खूप वर्षापूर्वी एका तरुण मुलाशी झालं आणि मी त्याच्याशी लग्न केलं, कारण मला वाटलं की मला कुणीच पत्करणार नाही म्हणून. माझ्याकडे बघून असं वाटतंय का की जिला 2दा टाकून देण्यात आलं, एकदा मेक्सिकोत आणि एकदा कॅलिफोर्नियामध्ये. मी अशी वाटते का जिनं आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि रुग्णालया बाहेर पडल्यावर तिला घर नव्हतंच. मला घर नव्हतं, कुठे राहायला जागा नव्हती, पण मी बेघर झालेली बाई वाटते का? सांगा तुम्ही मला. या गेल्या सगळ्या वर्षात माझ्यावर अन्याय, अत्याचार झालाय, पण मी तशी दिसतेय का? एक सांगू, माझं बालपण हिरावून घेतलं गेलं. कित्येक दिवस मी वेडीपिशी झाले, कारण बालपण म्हणजे काय ते माझ्या वाट्याला कधी आलंच नाही. आणि तुम्ही जर बालपण उपभोगलं नसेल ना, तर तरुणपणी जगणं कठीण होतं, कारण आरोग्यपूर्ण प्रौढ व्यक्तीच्या आत एक निरागस बालक दडलेलं असतं.
म्हणूनच मी कामाला वाहून घेतलं. मस्त मजा कशी करायची हे मला कळलं नाही. आयुष्य आनंदात कसं जगायचं ते उमगलं नाही. कारण माझ्या नशिबी होत्या अडचणी, समस्या आणि कटकटी. पण एक सांगू, मी आता अजिबात तशी दिसत नाही. कारण मी आयुष्याचा आनंद घेते आणि आनंदाचा स्रोत आता मला सापडला. पण एक वेळ अशी होती माझ्यासमोर, पेच प्रसंग होते आणि या संकटांचाच मला वीट आला होता. सततच्या संकटांचाच मला खरंच खूप वीट आला होता. निराश वाटत राहण्यामागच्या नैराश्याबद्दल मी निराश होते. नाउमेद होण्यामागच्या नाउमेदीबद्दल मी नाउमेद होते. मी चर्चमध्ये जात होते, सगळं करत होते. सगळ्यांच्या जोडीनं माझ्या लहानशा धार्मिकतेच्या बोटीतून प्रवास सुरू होता. एक सांगू, कधी कधी आपल्याला आपली मूलतत्व घट्ट धरावी लागतात. कधी कधी जे सर्वसामान्य भासतं त्यातून आपल्याला बाहेर पडावं लागतं. कधी कधी तुम्हाला काही लोकांना वेडं बनवावं लागतं आणि तुम्हाला देवाला शरण जावं लागतं आणि म्हणावं लागतं की मी यापुढे अशीच जगणार नाहीये, मी यापुढे अशीच जगणार नाहीये. मला माहितीये की यावर उत्तर आहे आणि मी ते शोधून काढणार आहे. यापुढे असंच जगणं मला नामंजूर आहे. यापुढे मी शोक करत बसणार नाहीये. दुःखी, वैफल्यग्रस्त, नाउमेद ही लक्तर मी आता झुगारून देणार आहे. पण बघा, लक्षात ठेवा, शोक व्यक्त करण्याची आणि रडत बसण्याची ही एक वेळ असते. अश्रू ढाळायची ही एक वेळ असते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठा धक्का बसतो, नुकसान सहन करावं लागतं, यातून तुम्हाला जावंच लागतं. अशा वेळी तुमच्या त्या दुःखावर आणि नुकसानीबद्दलच्या शोकावर फुंकर घालायला फक्त पवित्र आत्म्याचा विसावा आणि काळ हवा असतो. आणि तो काळ जर जाऊ दिला नाही तर तुमचं आयुष्य विस्कटून जातं. तेव्हा पुढे वाढ या प्रक्रियेतून जा. पण लक्षात ठेवा की एक वेळ अशी येईल की परमेश्वर तुम्हाला सांगेल, आता जागृत व्हा, उठा आणि पुढे चला. ती वेळ जर आत्ता कुणाच्या तरी आयुष्यात आली असेल आणि त्याच्या इच्छेनुसार जागृत होऊन उठणं तुम्हाला शक्य होत नसेल तर मी तुम्हाला आज मदत करते. चला, अनुवाद अध्याय 34 वचन 8 बघूया आपण. मला वाटतं खरं मार्गदर्शन आहे यात. वचन सांगतं, इस्रायलच्या लोकांनी मोशेसाठी शोक केला. एक लक्षात घ्या, इस्रायली लोकांच्या आयुष्यात मोशेचं खूप महत्वाचं स्थान होतं. असे ते इस्रायली, त्यांनी मोशेसाठी शोक केला आणि चित्र अगदी स्वच्छ इथे. ते रडत होते, अश्रू ढाळत होते, शोकमग्न होते आणि मोवाबाच्या मैदानात 30 दिवस त्यांनी त्याच्यासाठी शोक केला. मग मोशेसाठी रडण्या भाकण्याचे दिवस संपले. मला चुकून सुद्धा असं सुचवायचं नाहीये की तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मुकलात तर शोक व्यक्त करायला 30 दिवस असतात. खरं तर त्यावेळच्या रीतिरिवाजानुसार त्यांना 30 दिवस मिळाले शोक व्यक्त करायला आणि रीतीनुसार तो तितकेच दिवस करता येणार होता. पण पहा, एखाद्या वेळी तुम्ही दुखावलात तर योग्य गोष्ट म्हणजे पुढे चालत राहा, पुढे जात राहा. माझ्या एका मुलाच्या बाबतीत काहीतरी महत्वाचं असं घडलं. ही गोष्ट फार पूर्वीची आहे, तो तरुण असतानाची. आणि मी इतकी दुखावली गेले होते त्यावेळी की मला वाटलं मी आता पुन्हा उभी राहू शकत नाही. आणि त्या दिवशी मला परिषदेला जायचं होतं. आणि बघा, अशी एखादी गोष्ट करायची आपण मान्य करतो तेव्हा समस्या आल्या म्हणून घरात बसता येत नाही. म्हणून मग मी आजच्यासारखी सभा घेत राहिले आणि मी ज्या खोलीत राहत होते ती खोली म्हणजे जिथे सभा होती त्या ठिकाणी एका छोट्या इमारतीत माझी सोय करण्यात आली होती. आणि सभा सुरू असताना मला रडायला आलं की मी आज जायचे, रडायचे आणि पुन्हा येऊन सभा सुरू करायचे. आणि मी खरंच अशा कठीण परिस्थितीत ते केलं. आणि अशी वेळ जेव्हा तुमच्यावर येते तेव्हा गोष्टी खरंच खूप कठीण होऊन बसतात. मला आठवते त्यावेळी मी काय करावं ते मलाच सुचत नव्हतं. आणि मला इतकं दुःख होत होतं की त्या दुःखानं माझं हृदय पिळवटून निघत होतं. आणि सभा संपल्यावर मी घरी आले. मी विचार करू लागले की मी काय करायला हवं आता. मला तर सतत पुढे जायचं असतं इतकंच माहीत होतं. मी सरळ माझे कपडे घातले आणि माझ्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले. एखादा माणूस झोपेत चालतो ना, तसंच चाललं होतं माझं. अगदी आजूबाजूला काय चाललंय कळत नव्हतं. संवेदना जणू गोठल्या होत्या माझ्या. पण परिस्थिती ओढवलेली असताना हातपाय गाळून बसणं हे मला जमण्यासारखं नव्हतं. आणि म्हणूनच मी पुढे जात होते. म्हणून कधी कधी तुम्ही काही करू शकत नसाल तर पुढे जात राहा, बाहेर फिरायला जा, स्वच्छ सूर्यप्रकाशात फिरून या, मस्त हिंडा फिरा आणि परमेश्वराला सांगा तुम्हाला काय वाटतंय. पण तयाजवळच्या 38 वर्षाच्या दुखणेकऱ्यासारखं एकाच ठिकाणी बसून राहून तेच ते करत राहू नका. वारंवार 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 आणि वारंवार. येशूने एकदा अशा लंगड्याला पाहिलं आणि म्हणाला, तुला खरंच सुटका हवी आहे का यातून? तुला खरंच बरं व्हायचंय का? तुम्हाला एक सांगू, आज
आज इथे दुखावली गेलेली माणसं असतील, चुकीची समजूत करून घेऊ नका. पण एक सांगू, मी आज ही शिकवण तुम्हाला देते कारण माझ्या मनात अनुकंप आहे. पण तुम्ही जर फार फार पूर्वी घडलेल्या गोष्टीबद्दल शोक व्यक्त करत बसला असाल आणि त्याचा आजच्या आयुष्यावर परिणाम होत असेल, तर मग येशूनं लोकांना जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगते, तुम्हाला खरंच खरंच सुटका करून घ्यायची आहे का यातून? बघा, जरा समजून घ्या, कधी कधी समस्यांची आपल्याला सवय होऊन बसते, चमत्कारिक वागण्याची सवय चढते आपल्याला, आणि इतकी वर्ष आपण तसेच वागत राहतो की आपली आयुष्य जगण्याची ती पद्धतच होऊन जाते. आपण आणखी कसं जगावं तेच आपल्याला कळत नाही. बायबल म्हणतं तुम्हाला आनंद प्राप्ती व्हायलाच हवी. बायबल म्हणतं तुम्हाला शांती मिळायलाच हवी. बायबल म्हणतं रडण्याची ही वेळ असते आणि ते रडणं बाजूला सारण्याची ही वेळ असते. तुम्ही काय करायला हवं, तर दुसऱ्याला जाऊन मदत करायला हवी. दुसऱ्यासाठी काहीतरी करा तुम्ही. आणि कधी कधी मनालाही असा विरंगुळा हवा असतो, कारण जे जे करणं शक्य असतं ते तुम्ही केलेलं असतं, आणखी काही करणं तुमच्या हातात नसतं. आणि आता आरोग्य प्राप्ती होण्याची वेळ झालेली असते आणि आपल्या आत्म्याला जर दिलासा हवा असेल तर अशी व्यक्ती शोधा जिला दुःख झालंय, त्यांच्या आयुष्यात डोकवा आणि त्यांच्यासाठी आशीर्वादित व्हा. जे जमताय ते करा, पण बसून राहू नका. फक्त स्वस्थ बसायचं, आपलं सदा सर्व काळ नुसतं बसून राहायचं आणि वेळ घालवायचा आणि त्याच त्या डोंगराभोवती फेऱ्या मारत बसायच्या वारंवार 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 वारंवार. येशू त्या माणसाला म्हणाला, खरंच तुला सुटका हवी आहे का यातून? त्या माणसानं येशूकडे रडगाणं लावलं. आपण कधी कधी लावतो तसं. तो म्हणाला, मी या तलावात उतरण्याचा प्रयत्न केला. तो त्या तलावाजवळ पडून होता आणि वर्षातून एकदा तिथे देवदूत यायचा आणि तलावाचं पाणी ढवळून काढायचं आणि त्या तलावात जे कोणी उतरतील ते बरे होत असत. त्यामुळे सगळे आजारी लोक त्या तलावाजवळ असत. हा माणूस 38 वर्ष तिथे होता. आणि मी एक सांगू, माझ्यात व्यवहार चातुर्य असतं तर या 38 वर्षात मी त्या तलावाच्या काठाजवळ उड्या मारत पोहोचले असते. 38 वर्ष म्हणजे फारच झाली की नाही अशा प्रगतीसाठी? दर वर्षाला अर्धा इंच जरी तुम्ही पुढे सरकला तरी आज ना उद्या पोहोचला असतात. मी त्या तलावाच्या काठाजवळ आले असते आणि म्हटलं असतं, यंदा त्या देवदूताला येऊच दे, मीच पहिल्यांदा पाण्यात पडेन. अगदी बुडाले तरी, जीव घाबरागुबरा झाला तरी, मी आता अशी राहणार नाही. तुम्ही दुःखी आहात का? दुःखात आपण बुडून गेलो आहोत किंवा परिस्थितीत अडकून पडलोय असं वाटतंय का तुम्हाला? एक सांगू, अशी कुठलीही समस्या नाही जी देवाच्या मदतीने तुम्ही सोडवू शकत नाही. आपण त्या परिस्थितीतून जातो म्हणजे विजयी होऊन बाहेर पडणारच. म्हणून जर कोणी तुम्हाला म्हणालं की कसं काय चाललंय आणि आपण म्हणालो मी या परिस्थितीतून जातोय, मी त्या परिस्थितीतून जातोय, देवाला माहीत असतं की तुम्ही यातून पुढे जाणार आहात आणि एखाद्या परिस्थितीतून तुम्ही जाता याचा अर्थ हा तुम्ही दुसऱ्या बाजूने बाहेर येणारच.